झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरमई सकाळ, रंगांची उधळण, बेभान होऊन धरलेला ताल आणि सोबतीला मित्रमैत्रिणींचा सहवास, हे सगळं पाहायला मिळालं ते रंगकर्मींच्या रंगोत्सवात। पाहूयात यावरचाच रिपोर्ट। खूप सारा रंग घेतलाय आणि आज सगळ्यांची खैर नाहीये। फुल टू आज मजा करणार आहे, फुल नाचणार आहे, रेन डान्स करणार आहे, कलर्स मध्ये भिजणार आहे, मजा करणार आहे। रंगांची उधळण, रेन डान्सची मस्ती आणि भरलेला आनंद मिळावा, असाच सीन पाहायला मिळाला तो दादरच्या वनिता समाजच्या ग्राउंडवर। शूटिंगला बुट्टी मारत मराठी कलाकार अवतरले ते कलाकारांच्या धुळवडीला। एरवी आपल्याच चेहऱ्याला रंग लावणारे सेलिब्रिटी आज मात्र इतरांच्या चेहऱ्यांना रंग लावण्यात रंगून गेले होते। धमाल करायची असते आणि हे तुम्ही मागे बघताच आहात की मी नेहमीच रंगांमध्ये खेळत असतो। हा एक वेगळा रंग आणि नेहमीच आम्ही स्वतःला रंगवत असतो। हा एकच दिवस आम्ही दुसऱ्यांना रंगवतो। पुरा न मानो होली है असं म्हणत भान हरपून हे सगळे सेलिब्रिटीज एकमेकांना रंगवण्यात अक्षरशः रंगून गेले होते ते असे। आता अशा धुंद क्षणी हे सेलिब्रिटी आनंदाच्या तालावर थिरकले नाहीत असं होईल का? कराया मस्ती जीव हातर से, कराया मस्ती जीव हातर से। माझा जुळा या आनंदाला काहींनी वाट करून दिली ती आपल्या सुरांमधून। धुळवडी बरोबरच वुमन्स डे ही सेलिब्रेट करायला हे सेलिब्रिटी विसरले नाही। यावर्षी वुमन्स डे आलाय त्यामुळे आम्ही अजून जास्त मजा करतोय आणि मागच्या वर्षी आरेला होती, यावर्षी दादरला खूप मोठं ग्राउंड मिळालंय मजा करायला आणि खूप मस्ती करतोय। हॅपी होली अँड हॅपी वुमन्स डे। नेहमी ओकेजन हवं असतं पार्टी करायला, मजा करायला आणि होळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात। सगळ्यांचे इगोज इनहिबिशन सोडून सगळेजण धमाल करतात, तेच करायला आम्ही इथे आलोय। आणि तू म्हणालीस तसं विमेन्स डे पण आहे, त्यामुळे परत एकदा वुमेन असण्याचा पॉइंट प्रूव्ह करून आम्ही इकडे धमाल याच आनंदाच्या क्षणी मराठी सिनेमाला प्रमोशनसाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतल्याची घोषणा जयवंत वाडकर यांनी केली। बघताय की आपल्या आजूबाजूला बऱ्याच आम्ही 2-3 सिनेमांचं प्रमोशन पण करतोय। लाया हूँ रंग कोल्हापुर से। धुळवडीसाठी एक दिवस का होईना आपल्या बिझी शेड्यूल मधून हा रंगोत्सव सेलिब्रिटींनी पुरेपूर एन्जॉय केला। झी 24 ताससाठी जयंती वाघधरे आणि मुग्धा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।